तू वहिनीच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. तिच्यावर विश्वास नको ठेवूस. जर का आता माझं लग्न कौस्तुभशी तुम्ही नाही ना करून दिलं तर मी कोणाशीच लग्न करणार नाही. रेवती, हे रेवती बाळा, हे बघ जरा शांत हो. अगं अनु इतक्या पोट तिडकीने सांगतेय तर जरा आपण थांबूया ना थोडे दिवस. आणखी 4 ठिकाणी चौकशी करू. अगं उगाच का सांगेल ती. झालं का तुझं समाधान? तुझ्या सुखात विष घालवलंस ना शेवटी. राहा आता तू सुखी राहा, खुश राहा. रेवती प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मी काय केल्याने तुम्ही सगळे माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरं बोलते, हा माणूस चांगला नाहीये. अनुवहिनी, अहो अनुवहिनी असं नका करू. तुम्ही माझ्या ऑफिस मध्ये आलात, माझ्याकडून पैसे घेतलेत, आता माझीच बदनामी करताय. प्लीज असं नका करू, प्लीज. अनु, तू याच्याकडून पैसे घेतलेस? मी काय विचारतोय तुला? कसले पैसे? अहो असं काय करताय अनुवहिनी? काल तुम्ही माझ्या ऑफिस मध्ये आला होतात, मी तुम्हाला 10 लाख रुपयांचा चेक दिला, त्याबद्दल बोलतोय मी. तुझ्या ऑफिस मध्ये येऊन तू मला 10 लाख रुपयाचा चेक दिला? हो. तुझं ऑफिस, तुझ्या मित्राचं ऑफिस, स्वतःचं ऑफिस सांगून माझ्या नवऱ्याला फसवलंस आणि इथे येऊन आता हे नवीन नाटक सुरू केलंयस? काय बोलताय तुम्ही? त्यांनी माझ्याकडून पैसे घेतले आणि तरी ते आता नाही म्हणतायत, हे मला काही कळत नाहीये. निदान अनुवहिनी माझ्याकडून पैसे घेतलेत हे तरी नाकारू नका. अनु, तू याच्याकडून 10 लाख रुपये घेतलेत? नाही अविदादा, कसं आहे ना, प्रश्न 10 लाख रुपयांचा नाहीच आहे. अहो माझ्या प्रेमाखातर मी कितीही पैसे द्यायला तयार आहे, पण ह्यांनी माझ्याकडून पैसे घेतले, त्या नाकारतायत आणि आता इथे माझी बदनामी करतायत. त्याचं थोडं वाईट वाटतं मला, बाकी काही नाही. कौस्तुभ, अरे पण तू वहिनीला पैसे दिलेच का? अगं रेवती, मी काय करू? माझ्याकडे दुसरा काही ऑप्शनच नव्हता. ह्या काल माझ्या ऑफिस मध्ये आल्या आणि अख्ख्या स्टाफ समोर मला धमकावलं. ह्या मला म्हणाल्या की जर तू रेवतीचा नाद सोडला नाहीस तर मी तुझ्याबद्दल घरी वाईट साईट सांगेन. एवढंच नाही तर 2-4 मुली मॅनेज करून तुला सोशल मीडियावर मी बदनाम करीन.
आणि तुझं लग्नही होऊ देणार नाही, लग्न मोडून टाकेन, हे असं म्हणाल्या त्या. बघितलंच दादा, हाच हेतू होता हिचा. ही कौस्तुभ बद्दल काही खोटं बोलून आपल्या मनात वाईट भरवत होती त्याच्याबद्दल. नाही रेवती, माझ्यावर विश्वास ठेवा. हा माणूस धडधडीत खोटं बोलतोय. मी ह्याच्याकडनं नाही घेतले कुठले पैसे, नाही घेतला तो चेक. वहिनी, तुम्ही खोटं का बोलताय? तुम्हाला पैशांची गरज आहे, 10 लाख रुपये दिलेत तर मी तोंड बंद ठेवते असं तुम्ही बोलला नाही? हो, आमच्या ऑफिस मधला पिऊन सुद्धा साक्ष देईल यांच्या विरोधात. कारण त्याच वेळी तो तुमच्यासाठी कॉफी घेऊन आला होता, आठवतंय? अहो, माझ्या समोर याने चेक साइन करून अनुवहिनीला दिलाय. आणि तो तुम्ही आमच्या समोर तुमच्या पर्समध्ये ठेवलात. बरं तू साक्षीदार होतास, नाहीतर ह्या सगळ्यांनी मला खोटंच ठरवलं असतं. तुमचा जर माझ्यावर विश्वास बसत नसेल ना, तर आपण एक काम करू. आपण ना 4 दिवस थांबूया. काय ना, जो मी चेक यांना दिला ना, तो यांनी बँकेत डिपॉझिट केला असणार आणि तो क्लिअर व्हायला 4 दिवस लागतील. आणि एकदा तो क्लिअर झाला की तुमची खात्री पटेल. काय अनुभव? तू तुझ्या मित्राच्या नाटकात सामील आहेस हे कालच समजलं होतं मला. पण तू इतक्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं. अरे, एका मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. लाज नाही वाटत तुम्हा दोघांना? दादा, रेवती, अहो आई, माझ्यावर विश्वास ठेवा. हे दोघं खोटं बोलतायत. साफ खोटं बोलतायत दोघं. मी चेक नाही घेतला. मला या चेक विषयी काही माहित नाही.